हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी बनवणार आहे इडली। दुकानातलं राशन तांदळाचं करणार आहे आणि कसं करायचं चला मग प्रथम आता दाखवते। आणि प्रथम मी आता एक वाटी 10 बार उडीद डाळ घेतलेला आहे। राशनचं तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो। आता ह्यांना सगळं स्वच्छ तांदळाला मी धुवून घेतलेलं आहे। 3-4 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मेथा घालून घ्यायचं। मेथा घातलेला आहे बारका चमचा। उडीद डाळ पण स्वच्छ धुतलेला आहे। तांदूळ अर्धा किलो आणि उडीद डाळ 10 बार घ्यायचं आणि मेथा घाला 1 चमचा। चला तर मग आता भिजलेलं गेलेलं आहे, त्याला 8 तास मी भिजायला ठेवलं होतं। आणि आता कुकरमध्ये मिक्सरच्या भांड्यात मी घालून मिक्सरला लावत आहे। 8 तास तांदूळ उडीद डाळ भिजवल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं। आणि हे बघा मिक्सरला लावून एका मोठ्या डब्यात घेतलेला आहे आणि बारीक करायचं रव्यासारखं, खूप बारीक पातळ करायचं नाही। आणि आता तांदूळ दळून झालेलं आहे माझं, मिक्सरला लावून झालेलं आहे। आता उडीद डाळ मिक्सरला लावून घेते आणि अगदी बारीक मिक्सरला लावून घ्यायचं। आणि तांदूळ रवा कसा आपण असते तसं तुम्ही मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं। आणि हे बघा, आणि उडीद डाळ जरा चिटक असते आणि घट्ट असते आणि त्या ह्याच्यात घालून घ्यायचं। बघा कशा प्रकारे मी मिक्सर लावून कसं छान बारीक केलेलं आहे बघा। आणि चला तर माझं मिक्सरला लावून तांदूळ झालेला आहे आणि उडीद डाळ पण मिक्सरला लावून झालेला एकजीव केलेला आहे। आणि आता प्रथम मी आता सोडाचं भांडं दाखवत आहे आणि सोडा एका टोपण्यात घेऊन मी घालत आहे डब्यात तांदळा। आणि मीठ घालत आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचे तुम्ही घालू शकताय चवीनुसार। आणि आता मिश्रण तयार झालेलं आहे, तांदळाचं आणि उडदाचं मिश्रण तयार झालेलं आहे। मीठ आणि सोडा घातलेला आणि चांगला हलवून घ्या। आता हलवून घ्या, चांगलं मिश्रण तयार झालेलं आहे तांदळाचं आणि उडदाचं। आणि मीठ आणि सोडा घालून आता झाकायला ठेवते। आणि आता सकाळी उठून बघा पीठ कसं तयार झालेलं आहे माझं, खूप छान तयार झालेलं आहे। दुकानातलं तांदळाचं बनवलेलं आहे राशनचं आणि खूप सॉफ्ट, खूप छान झालेलं आहे आणि छानपैकी भिजले गेलेलं आहे। आणि इडली तर खूप छान होणार आहे, मऊसूत जाळीदार। आणि चटणी करायसाठी मी काय काय घेतले बघा, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, पुदिना आणि खोबरं एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता ह्यांना मी बारीक करून घेते आणि इडलीचं बी मिश्रण तयार पहिला करून घ्यायचं, मग चटणीला तयारी करायला लागायचं। मग चला तर मग चटणीचं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता याला स्वच्छ धुवून घेते मी। स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी आता मिक्सरला घेते। मिक्सरला लावून घेते, थोडं पाणी घाला आणि आता मिक्सरला बारीक करून घ्या। चटणी खोबऱ्याची करायची आहे, अगदी छान आणि बारीक झालेलं आहे। एका भांड्यात मी घालत आहे आणि जितकं आवश्यकता लागते तेवढं तुम्ही पाणी घालू शकताय आणि चवीनुसार मीठ। आणि पहिला प्रथम आता मी जिरा मोहरीची फोडणी देणार आहे। गॅसमध्ये पहिला 1 चमचा तेल घाला वाटीत, भांडं घेतलेलं आहे वाटीनं तेल घाला। जिरं, मोहरी, कढीपत्ता। आता गॅस बारीक करून घ्या आणि आता तयार केलेलं चटणी त्याच्यात घालून घ्या, फोडणी द्या आणि खूप छान
तुमची चटणी झटपट तयार करून घ्या. आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्या. हे बघा, जेवढं तुम्हाला आवश्यकता आहे तेवढं तुम्ही घालून घ्या. चला तर मग माझी चटणी तयार झालेली आहे इडलीसोबत खाण्यासाठी. आता इडलीचं मिश्रण तयार पण झालेलं आहे. आणि आता चला, प्रथम मी आता इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात 1 तांब्या पाणी घालून घ्या. आणि मग इडलीच्या भांड्याला प्रथम एक थेंब तेल घालून घ्या. इडलीच्या भांड्याला तेल लावून झाल्यानंतर सगळीकडे पसरून घ्या. आणि आता इडली एका चमच्यात भांड्यात सगळ्यांना 1 चमचा घालून घ्या. खूप छान होते, पौष्टिक आहे इडली पण, आणि खूप छान लागते. इडली अगदी साधं सोपा इडलीचा नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, काही अवघड नाही आहे. 15 मिनटात तुमची इडली चटणी तयार होते, किंवा तुम्ही सांबार पण बनवून करू शकताय. मग आता 15 मिनटं गॅसवर ठेवायचं आणि 15 मिनटानंतर काढून, हे बघा इडली माझी कशी फुगलेली आहे बघा, असं खूप छान झालेलं आहे. आता एक करून उलटणं मी काढून घेत आहे चमच्यानं. एक करून काढून घ्या. इडली अगदी साधी सोपी आहे, काही अवघड नाही आहे. तुम्ही पण बनवा. चला तर मग माझा नाश्ता तयार झालेला आहे. सकाळचं राशनचं तांदळाचं मी इडली बनवले आहे. कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चटणी पण अगदी साध्या सोप्या रेसिपीने मी केलेलं आहे. असंच माझा व्हिडिओ बघत जावा, साधी सोपी व्हिडिओ आहे. कसं वाटलं कमेंट नक्की कळवा. बाय.